नमस्कार. मराठी सखीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. यूट्यूब फॅमिलीचे पण स्वागत आहे. आणि आज आहे भोगी. तरी मी भोगीची पूजा करणार आहे. आज खण पूजायचे असतात भोगी दिवशी. तर मग ती खण पूजायची, भोगीची भाजी करायची, भोगीच्या भाकरी तिळ लावून करायच्या असतात. त्यानंतर आपण खणाची कशी पूजा करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात. तर तुम्ही हे पहा. हे मी तांदूळाची रास खाली घालून घेतलेली आहे. तर त्याच्यावर आपण हे खण असे ठेवून घ्यायचे आहे. असे पूर्ण असे खण ठेवून घ्यायचे आहे. त्याच्या खाली आपण थोडीशी रास घातलेली आहे तांदळाची. त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे खण असे मांडून घेतलेले. तर ह्याच्यात आपण आज जे केलेलं आहे ऊस, गाजर, बोर हे आपण हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. तर त्याच्यातमध्ये हे आपण आता भरून घ्यायचे. तीळ, तांदूळ, ऊस, गाजर हे सगळं असं करून घ्यायचं आहे. ही मस्त आपण अशी खणाची पूजा करून घेतलेली आहे. मस्त लावून हळदी कुंकू मस्त आपण अशी खणाची पूजा करून घेतलेली आहे. हळदी कुंकू वगैरे लावून चुडे बांगड्या ठेवलेल्या आहेत. तर आपण आता हे जे केलेलं आहे आपण हे सगळं त्याच्यामध्ये भरायचं. असं भरायचं. त्याच्यामध्ये काही जणांना माहीत नसतात ना कसे खण पूजायचे, कसे धुवायचे, कसे हळदी कुंकू लावायचं, कसं याच्यामध्ये आपण ते वौसा भरायचा. मग हे केलेलं असतं. गाजर, बोर, वालाची शेंग, ऊस, बोर हे सगळं असे पाट एक स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यावर तांदळाची रास घालायची आणि त्याच्यावर आपले आणलेले खण म्हणतात. मग त्याला खण आणि चुडे, पानाचा विडा, हळदी कुंकू, हे तीळ आणि तांदूळ त्याच्यात भरायचं आहे पूजा करताना. आणि हे सगळं असं तुपाचे दिवे सगळा साज करून घ्यायचा. अजून ह्याला फुलं वगैरे व्हायचे आहे. अशी खूप छान मस्त पूजा केलेली आहे आपण खणाची. तरी काय जणाला माहिती नसतं, आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मस्त असं यूट्यूब फॅमिलीला सणबाई राहिले पूजा करणार आहे. आता ती माझी झाली पूजा करून. हळदी कुंकू वाहत आहे. मस्त असं खणाची पूजा करून घेत आहे. तीळ तांदूळ त्याच्यात भरायचे आहे. मिक्स करायचे तीळ आणि तांदूळ. आधी आपण ते वाण घालून घेतलेलं आहे. तिळगुळ कुंकू लिहितो त्यावर पाणी हे कर. तसं नैवेद्य केलेला आहे बघा. मस्त असं आपल्याकडे बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य असतो. भात बाजरीची भाकरी मस्त असं नैवेद्य दाखवून पाणी ताटाला फिरवली पाणी. नमस्कार कर. अखंड सौभाग्य.
त्याच्यात काय मिळतं? मस्त असं बाजरीची भाकरी तीळ लावून नैवेद्य झालेला आहे. मस्त कशी वाटत आहे ही पूजा आपली खणाची? नक्की 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 कमेंट करून सांगा. तुम्ही पण अशा पद्धतीने करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.